तर बघा मैत्रिणींनो, आज मी मस्त अशी ती भाकरवडी बनवलेली आहे आणि ही भाकरवडी मी कशाप्रकारे बनवेल चला तर बघूया. तर बघा मस्त खुसखुशीत झालेली आहे. तर इथे बघा मी इथे भाकरवडीचा मसाला करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. तर मी इथे तीळ घेतलेली आहे, जिरं, थोडं सुकं खोबरं आणि इथे थोडे धने, खसखस आणि इथे गोड चिंचाची चटणी आणि इथे थोडे बारीक शेव. तर हे बघा हे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे. तर आता हे साहित्य आपल्याला छान थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला थोडं इथे कमी आचेवर हे जे तीळ आहे ते सर्व भाजून घ्यायचे आहे. खसखस आणि इथे बघा हे जे धने आहेत हिनंसुद्धा भाजून घ्यायचे आहे. तर सर्व साहित्य मी थोडं कमी पॉवरवरच हे मंद आचेवर हे थोडं इथे लालसर येईपर्यंत भाजून घेणार आहे. एकदम खूप लालसर होऊ द्यायची नाही आहे. तर इथे बघा थोडं जिरं पण आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर इथे सर्व साहित्य मी इथे भाजून घेणार आहे. बघा तीळ आणि यामध्येच मी थोडं खसखस टाकून हे दोन्ही पण एकत्रच भाजून घेणार आहे. तर इथे बघा इथे तीळ आणि खसखससुद्धा भाजून घ्यायची आहे. तर कमी पॉवरवरच भाजायची आहे, कारण जेणेकरून ते ओढणार नाही. तर इथे बघा अशा प्रकारे मी तीळ आणि खसखससुद्धा भाजलेला आहे. आता हा सुकं खोबरं पण आपल्याला एकदम कमी आचेवरच भाजून घ्यायचं आहे. थोडं इथे बघा थोडा कलर चेंज होईपर्यंतच हे भाजायचं आहे. म्हणजे ज्या सुक्या खोबऱ्यामधलं जे पाणी असतं ते पूर्ण निघून जातं आणि खोबरं एकदम कोरडं बनतं. तर बघा इथे हे जे आहे खोबरं पण छान मी इथे बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे बघा हे सर्व साहित्य मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तर हे जे साहित्य आहे मी यामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर इथे बघा जे बारीक शेव मी केलेले आहे ते शेव मी इथे घरीच केलेले शेव आहे, एकदम मस्त आहे. तर इथे ते पण टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा इथे मी 2 चम्मच यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 ते 1.5 चम्मच यामध्ये साखर घालायचं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व साहित्य टाकलेलं आहे. आता हे मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. थोडी किंचितशी हळद टाकली तरी चालणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, मग मस्त असं मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे. तरी बघा मग मिक्सरमधून छान बारीक करून मी घेतलेलं आहे. आता यामध्ये बघा ते एकदम मस्त असं कोरडं असं हे बारीक झालेलं आहे. एकदम खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. त्यानंतर इथे वरून बघा मी इथे जे उरलेले बारीक शेव होतं ते इथे छान बारीक करून बघा घेतलेले आहे, हे टाकून घ्यायचे आहे. शिवाय बघा यामध्ये मी इथे गूळ आणि चिंचेची चटणी केलेली आहे, ते 2 ते 3 चम्मच यामध्ये घालणार आहे आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथे एकदम कोरडंसं असं इथे थोडं गिलसरपणा इथे आलेला आहे. तर आता बघा इथे हे जे आपला मसाला तयार झालेला आहे. आता इथे मी जे पीठ घ्यायचं आहे ते घेत आहे. तर मी इथे बघा 2 कप मैदा घेतलेला आहे, 2 आणि 1 कप यामध्ये 1 वाटी बघा इथे बेसन घेतलेलं आहे आणि अर्ध्याला पाव वाटी बघा इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व तिन्ही पिठे घेतलेले आहे. आता इथे यामध्ये मी तेलाचं मोहन टाकत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर तुम्हाला इथे ओवा घालायचा असेल तर ओवासुद्धा घालू शकता. तर मी इथे ओवा वगैरे घातलेला नाही आहे. तर इथे बघा मी इथे फक्त इथे तेलाचं मोहन आणि मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि मस्त असं बघा इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्टसा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम पातळ गोळा करायचा नाही आहे, एकदम घट्ट पण करायचं नाही. थोडा मीडियम साईजचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला बघा आपलं जे भाकरवडी आहे खुसखुशीत आणि मस्त अशी हे होणार आहे. तर बघा हा गोळा मी इथे तयार करून घेत आहे. तर बघा आता यामध्ये हा गोळा तिथे तयार झालेला आहे. वरून थोडं तेल टाकून छान नरम गोळा करून घ्यायचा आहे. आता हा जो गोळा आहे मी इथे बघा 10 ते 15 मिनटं छान म्हणजे झाकून ठेवून बघा 15 ते मिनटात मुरू देणार आहे. तर बघा गोळा छान मुरलेला आहे, एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. आता याची आपल्याला बघा इथे छोटे छोटे रोल करून पोळी करून घ्यायची आहे आणि ते गोळे करून पोळी करून त्यावर बघा ते सारण भरून भाकरवडी तयार करून घ्यायची आहे. तर बघा मी आता बघा इथे जसं आपण पोळीला गोळा घेतो तेवढाच घ्यायचा आहे आणि ते हा छान पोळीसारखाच लाटून घ्यायचा आहे. एकदम पातळ पण लाटायचा नाही आहे, एकदम जाड पण नाही करायचं आहे. तर मीडियम साईजचा हा लाटून घ्यायचा आहे. आता हा लाटणं झाल्यानंतर बघा इथे छान गोल आकाराचा मी इथे लाटून घेत आहे आणि हा लाटल्यानंतर आपल्याला बघा यामध्ये बघा इथे जे कॉर्नर आहे ते आपल्याला कापून घ्यायचे आहे, जेणेकरून चौकोनी असा आकार आहे जे ज्या चपातीचा ह्या चौकोनी आकार तयार होणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी हा लाटून घेतलेला आहे. आता इथे याला आपल्याला बघा इथे थोडा इथे कॉर्नर कट करून घ्यायची आहे आणि चौकोनी आकार आपल्याला द्यायचा आहे.
तर बघा मैत्रिणी, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन झटपट अशी ही भाकरवडी रेसिपी मी बनवत आहे. बरेच दिवसापासून बघा मुलींना हट्ट केला होता की भाकरवडी बनव, पण मला बनवायला वेळच मिळत नव्हता. पण आता मी ठरवलं, चला पावसाचे दिवस असेल तरी चालेल, पण आता आपण भाकरवडी बनवायची. तर मी बघा पावसामध्ये भाकरवडी नरम पडायला नको, त्यासाठीच मी इथे बघा एकदम घट्ट असं पेस्ट भिजवून घेतलेलं आहे, जेणेकरून भाकरवडी नरम पडणार नाही. आता इथे बघा मी आधी बघा इथे गूळ चिंचेची चटणीचं इथे सारण लावून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे वरून थोडं मी बघा वरून तो मसाला घातलेला आहे आणि मसाला छान हाताने पसरून घेत आहे. त्यानंतर बघा आपल्याला हा मसाला छान प्रकारे दबायला हवा, यासाठी बघा लाटण्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा लाटण्याने पण मी इथे लाटून घेत आहे आणि मसाला एकदम बघा इथे ज्या चपातीला चिपकलेला आहे, म्हणजे आपल्याला रोल करायला इझी जातं आणि ते मसाला पण तेलात आपण जे भाकरवडी टाकतो तेव्हा ते पसरणार नाही. तर बघा अशा प्रकारे असं गोल करायचं आहे आणि एकदम मस्त असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे मसाला आहे तो बाहेर दिसणार नाही आणि आपल्या ज्या चपातीमध्ये गॅप पण पडणार नाही. तर अशा प्रकारे मी इथे बघा रोल करून घेत आहे आणि आपल्याला बघा आता शेवटी जो रोल राहिलेला आहे तर तो आपल्याला बघा थोडी गूळ चिंचेची चटणी लावून ते व्यवस्थित चिपकून घ्यायचं आहे आणि आता हा रोल आपल्याला एकाच साईडने पलटवायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला पूर्ण राऊंडला पलटवायचा नाही आहे. तर इथे बघा अशा प्रकारे एकाच साईडने आपल्याला प्रेस करून तो थोडा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि बघा इथे जे कॉर्नर आहे ते कट करून घ्यायचे आहे. तर बघा आता याचे मी बघा इथे अर्धा इंचवर इथे जे पीसेस करून घेणार आहे आणि इथे बघा चाकूच्या सहाय्याने आपल्याला अर्धा इंचवर ते पीस करून घ्यायचे आहे आणि थोडं इथे दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला बाहेर निघणार नाही आणि आकार पण छान दिसणार आहे. तर बघा अशा प्रकारे बघा मी इथे मस्त असं बघा इथे ही भाकरवडी सर्व तयार करून घेत आहे आणि नंतर मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर ही सर्व भाकरवडी मी तळून घेणार आहे आणि ही भाकरवडी तळण्यासाठी आपल्याला एकदम मंद आचेवर ही तळून घ्यायची आहे, म्हणजे एकदम मोठा पावर पण करायचा नाही, एकदम कमी पण नाही करायचं आहे. तर इथे बघा थोड्या आधी कमी पावरवरच तळून घ्यायचे, नंतर थोडा किंचितसा मोठा पावर करून आपल्याला ते होऊ द्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे बघा इथे मी सर्व भाकरवडी टाकून घेतलेली आहे. आता ही मस्त आपल्याला बघा इथे मस्त तळून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे ते बघा अशा प्रकारे इथे तळून घेतलेले आहे. त्यानंतर दुसरी पण बघा इथे भाकरवडी मी तळून घेत आहे. म्हणजे मी इथे बघा सर्व भाकरवड्या इकडे बनवत पण आहे आणि इकडे तळून पण घेत आहे, म्हणजे आपल्या जे बनवेपर्यंत आपल्या भाकरवडी तळून होणार आहे आणि थोडे आपल्याला जे हलवत राहायचं आहे, जेणेकरून बघा लवकर आपली ही रेसिपी तयार होणार आहे. तर बघा मी इथे अर्धा किलोच्या ज्या भाकरवडी आहे ते फक्त अर्ध्या तासात बनवत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मस्त कलर आलेला आहे आणि भाकरवडीसुद्धा छान बनलेली आहे. तर बघा अशा प्रकारे ही भाकरवडी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा मस्त अशी खुसखुशीत अशी भाकरवडी तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.